आज आपण या व्हिडिओमध्ये ए, बडी ए आणि रू पासून जे एकवचन आणि अनेक वचन बनतात ते बघणार आहोत। सो पहिला आहे एकटा। सो एकटा व्यक्ती असेल म्हणजे एकच पर्सन आहे जो उभा आहे तर त्याला आपण काय म्हणणार, एकटा। आणि खूप सारे असे एक एक उभे राहिले असतील तर आपण काय म्हणणार, सगळे एकटे उभे राहिले आहेत। सो एकटाचं येणार आहे एकटे, एखाद्याचं येणार आहे एखादे, एवढा, एवढा एक असेल तर एवढा आणि खूप सारे असतील तर एवढी। त्यानंतर आहे एकाग्रता, जेव्हा आपण फोकस करतो सो त्याला काय म्हणतात, एकाग्रता। आणि खूप एकाने एकाग्रता केली तरी पण एकाग्रताच होणार आहे आणि खूप साऱ्यांची पण एकाग्रताच होणार आहे। एकलकोंडा, एकलकोंडा म्हणजे एखाद्याला वेगळं म्हणजे एकटंच राहायचं असतं सो तो काय असतो, एकलकोंडा म्हणजे त्याला एकट्यामध्ये राहायला आवडतं। सो एक असेल तर एकलकोंडा होणार आहे आणि खूप सारे असतील तर एकलकोंडे होणार आहे। त्याच्यानंतर ऋतू, जे सीझन असतात ते ऋतू। सो एक असेल तरी पण तो ऋतूच येणार आहे आणि खूप सारे असतील तरी पण ते ऋतूच येणार आहेत। आता ऋषी, जे ऋषी मुनी वगैरे असतात सो एक असेल तरी पण ऋषीच म्हणणार आहे आणि खूप सारे असतील तेव्हा सुद्धा आपण त्यांना ऋषीच म्हणणार आहे। हे ऋषी होते किंवा खूप सारे जे होते ते पण त्यांना पण आपण ऋषीच म्हणणार। ऋणानुबंध, सो ऋणानुबंध म्हणजे जे काही आपले संबंध आहेत त्याला काय बोलतात, ऋणानुबंध। हे ऋणानुबंध एक असेल तरी पण ऋणानुबंधच म्हणणार आहे आणि खूप सारे असतील तेव्हा पण ऋणानुबंधच म्हणणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला ए आणि ऐ आणि रू जे आहे त्याचे एकवचन आणि अनेक वचन विचारले तर हे तुम्ही असे लिहू शकता। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।